ते डिमॉलिशनचे एक्सकॅव्हेटर मशीन्स आहेत आणि ते जो स्लॅब आहे इमारतीचा की ज्याच्यामधून आपल्याला आता NDRFना प्रवेश करायचा आहे, तो स्लॅब तोडण्यासाठी तो मशीन आहे आणि ते आता जवळजवळ वरचा जो मजला आहे त्याचा स्लॅब आता तोडून झाला आहे. त्याचा मलबा काढण्याचं काम चालू आहे. ते झाल्यानंतर मग खालचा स्लॅब तोडायला सुरुवात होईल. या सर्व प्रक्रियेमध्ये जवळजवळ 15 पोकलेन आपण इथे कार्यरत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात हे आपण सर्व शर्थीचे प्रयत्न ह्या लोकांना 8 लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. गेल्या 3 दिवसापासून आता ज्यांचे जे इथे या इमारतीमध्ये फसले आहेत त्यांचे नातेवाईक बाहेर बसले आहेत, त्यांना आम्ही सातत्याने भेटतो आहोत. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो आहोत. त्यांना जसं दुःख होतं तेवढं तसंच दुःख आम्हाला देखील खूप होतं आहे आणि आम्ही त्यांना एक आपल्या ह्या पिंपरी चिंचवडच्या परिवारातलेच ते असल्यामुळे त्यांच्यावरती आलेलं हा जे दुःख आहे हे याचं आम्हाला देखील खूप वाईट वाटतंय. त्यांची भावना निश्चित ह्या सर्व बाबीकडे त्यांना असं वाटतं की याचा दिरंगाई होते आहे, पण मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की बचाव कार्यामध्ये कोणतीही दिरंगाई नाही. अत्यंत वेगाने NDRF त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे अत्यंत व्यवस्थितपणे हे बचाव कार्य करत आहे. याच्यात सर्वात मोठं आव्हान जे आहे ते म्हणजे ज्या पद्धतीने ही इमारत कोसळली आहे, कॅन्टिलिव्हर फॉल ज्याला म्हणतो, त्यामुळे पुढचे जे स्लॅब आहेत दोन्ही तिन्ही स्लॅब एकाच ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि हे जे व्यक्ती फसलेले आहेत ते नेमके पुढच्या भागात आहेत की जिथे हे स्लॅब एकत्र आलेले आहेत. त्यामुळे ते स्लॅब हळूवारपणे काढून यांना सुरक्षितपणे काढण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागत आहे आणि म्हणून या सर्व बाबींना थोडा वेळ लागत आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला ह्या सूचना दिल्या की हे बचाव कार्य वेगाने आपण करा, हे सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर पडतील अशी आपण काळजी घ्या, त्यांच्या नातेवाईकांना धीर द्या, त्यांना दिलासा द्या, अशा पद्धतीने आम्हाला सूचना दिल्या. आता NDRFचा प्राथमिक अंदाज जो आहे तो आता पहिला स्लॅब तर तुटलेला आहे, दुसरा स्लॅब जो आहे तो तोडायला जितका वेळ लागेल त्याच्यानंतर मग ते त्या जागेपर्यंत पोहोचू शकतील. NDRFचं म्हणणं आहे की रात्री उशिरापर्यंत हे बचाव कार्य ते संपवण्याचा किंवा हे बचाव कार्य पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. पिंपरी चिंचवडकर नागरिकांचा मी आभारी आहे. त्यांनी या सर्व बचाव कार्यामध्ये खूप संयम ठेवला आहे, आम्हाला सहकार्य केलं आहे, आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासाच्या बळावरती आम्ही हे बचाव कार्य अत्यंत जोमाने करत आहोत. माझी त्यांना नम्र विनंती आहे की कोणत्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नका. आपलं प्रशासन अत्यंत शर्थीचा प्रयत्न करत आहे या सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी.